नमस्कार. आज आपण आहोत मंडणगड तालुक्यातील तुळशी या गावामध्ये. हनुमान जयंतीनिमित्त इथे दरवर्षी ग्रामीण भागामध्ये मंडणगड तालुका किंवा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या दरम्यान ग्रामीण जत्रोत्सव साजरा होतो. त्यानिमित्तानं आज तुळशी गावची जत्रा आज इथे साजरी होत आहे आणि या जत्रेनिमित्त तुळशी गावातील सर्व आळीतील सर्व वाड्यातील ग्रामस्थ महिला आणि मुंबईकर यांच्या माध्यमातून हा सोहळा जत्रेचा पार पाडला जातो. त्याची ही लगबग आज आपण आजूबाजूला पाहत आहात की इथे ग्रामस्थ महिला तयारीला लागलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीचे इथे दुकानं असतात आणि एक बाजारपेठ, एक जत्रेचा उत्सव, लहान मुलांच्या खेळण्यापासून मिठाईपासून वेगवेगळ्या प्रकार आणि एप्रिल मेचा एक सुट्ट्यांचा हंगाम असतो. मोठं वृक्ष आहे की जे वर्षानुवर्ष हे साक्षीदार आहे की तुळशीच्या जत्रा संध्याकाळनंतर इथे विविध प्रकारचं एक कार्यक्रमाची रेलचेल असते. त्यानिमित्तानं कलगी तुरा म्हणजे शक्ती तुरा या तमाशाच्या बाऱ्या ज्या असतात त्या बाऱ्यांचं इथे सादरीकरण होईल आणि ते बघायला आजूबाजूच्या सगळ्या गावातले सगळे ग्रामस्थ, महिला आणि खूप सारी लोक इथे एकवटतात आणि या सोहळ्याचा, या जत्रेचा आनंद घेतात. भैरवनाथाची जत्रा इथे गावातून या ग्रामीण ठिकाणी संबोधित जाते. तिची पालखीचं आगमन आता थोड्याच वेळात होईल आणि भैरवनाथाच्या मंदिरातून जत्रेच्या निमित्तानं ग्रामदेवतेला इथे आणलं जातं. आपल्यासोबत आहेत शांताराम मोगरे, तुळशी गावचे वाडी प्रमुख. मेन म्हणजे आमच्याकडे एक दिवस अगोदर पालखी निघते, त्याच्यानंतर आज दिवसभर देवगावमध्ये आपल्या देवाचा कार्यक्रम होतो. नंतर संध्याकाळी 7 वाजता आमच्या देवमध्ये स्थापना होते इथे. त्याच्यानंतर रात्री आपला कार्यक्रम म्हणजे नृत्य, तमाशाचा असं रातभर कार्यक्रम चालू असतो. काय सांगाल, तुळशी गावची जत्रा म्हणून आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये सुपरिचित झालेली आणि तितकीच लोकप्रिय झालेली. आमच्या तुळशी गावाला एक विशाल परंपरा आहे. महान मोठे शिखरकवी ह्या गावामध्ये 2 घराणे, भावनादास घराणे, समुदाची घराणे असे 2 घराणे आहेत आणि या कलेला उत्तेजन मिळावं, इथल्या सर्व गावकऱ्यांना एक वेगळा संदेश जावा. एकत्रित इतरही गावातील पंचक्रोशीतील विविध मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांच्या कार्याची एक वेगळी ओळख गावात पंचक्रोशीत तसेच तालुका स्तरावर या ठिकाणून मांडण्याचं काम या तुळशी ग्रामस्थांच्या वतीने जत्रेच्या माध्यमातून केलं जातं. तर ही आहे आजची तुळशी जत्रेची पूर्वतयारी. सकाळपासून ग्रामस्थ आणि महिलांच्या लगबगीने ह्या सगळ्या एकंदरीत तयारीसाठी प्रत्येकजण अगदी एकोपेने झटत आहे आणि हीच एकात्मतेची जत्रेच्या निमित्ताने भावना लोकांमध्ये दिसून येतील. तुळशीची जत्रा आजूबाजूच्या सर्व गावातील पाले, पाचळ, आंबवणे, घोसाळे, मंडणगड, बोरगर, माहू आणि सर्वांचं प्रमुख आकर्षण असलेली एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर हे जे इथं जे काय धार्मिक कार्य आहे त्याच्यामधून सगळ्यांची एकी निर्माण आणि ग्रामीण